महाराष्ट्रात गेले काही वर्ष एक एक दोन दोन आता 3-4 महाराष्ट्र केसरी व्हायला लागलेत. महाराष्ट्रातला सर्वोत्तम कुस्ती करणारा मल्ल म्हणून महाराष्ट्र केसरीचा किताब दिला जात होता. मात्र संघटना वाढल्या, 2 संघटनांमध्ये राजकारण आलं, मतभेद झाले आणि त्यातून प्रत्येक संघटना जी आहे ती आपापलाच महाराष्ट्र केसरी मोठा हे सांगण्याचा प्रयत्न करत राहिले आणि या संघर्षातून पैलवान मागे पडले. वेगवेगळी राजकीय मंडळी पुढे आले आणि कुस्तीचं नुकसान सुरू झाले. या सगळ्या संघटनांच्या वादामध्ये एका बाजूला कुस्तीगीर परिषद आहे तर दुसऱ्या बाजूला कुस्ती संघ. या सगळ्यांमध्ये कुस्तीगीर परिषदेचे जे पदाधिकारी आहेत अमोल बुचडे ते आपल्या सोबत आहेत. ते पदाधिकारी असायच्या पूर्वी आपण महाराष्ट्र केसरी होतो, मल्ल होतो, रुस्तुमे हिंद आहोत. या सगळ्यामध्ये राजकारणापेक्षा किंवा संघटनेच्या पदापेक्षा आपल्याला कुस्ती महत्वाची आहे आणि म्हणून राज्यभरात सगळ्या संघटना ज्या आहेत सगळ्या पुढाऱ्यांनी एकत्र यावं, मल्लांनी एकत्र यावं आणि एकच महाराष्ट्र केसरी कुठली आहे ती ठरवावी. या अशा पद्धतीनं 2-2, 3-3 महाराष्ट्र केसरी घेऊन कुस्तीचं नुकसान करू नये. जी उत्सुकता मल्लांमध्ये असते महाराष्ट्र केसरी किताबाची त्याचा या अशा पद्धतीनं कचरा करू नये. अशा बऱ्याच अनुषंगानं त्यांचं काही म्हणणं आहे. त्यांनी समाज माध्यमांवरती ते म्हणणं सुद्धा मांडलंय. मात्र यामुळे खरंच महाराष्ट्रातल्या कुस्तीचं नुकसान होतंय का किंवा नेमकी अडचण काय ते त्यांच्याकडून समजून घेऊ. एक तर तुम्ही मुळात कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी आहात म्हणून ही तुमची मुलाखत नाही. तुम्ही मल्ल म्हणून ज्या काही तुमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही या विषयावरती बोलावं असं माझं मत आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा हा जो काही खेळखंडोबा झालाय त्याला जबाबदार कोण आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे दुरुस्त कसं करायचं. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा हे दुरुस्त करायचा काही उपाय तुमच्याकडे आहे का? बरोबर तुम्ही म्हणतात की याला जबाबदार कोण आहे किंवा कोण होतं याच्यापेक्षा हे दुरुस्त कसं करायचं याला खूप महत्व आहे सध्याच्या काळामध्ये. गेले 3-4 वर्ष हा खेळ खंडोबा झालेला आहे. आता तो झाला केला कुणी, का झाला, कसा झाला याच्यापेक्षा महत्वाचं की हे सोडवायचं कसा. तर माझ्या समाज माध्यमांवर मी जे लिहिलं होतं त्यात पण असंच लिहिलं होतं की थोडीशी याची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली ना तर हे सुटण्यासारखं आहे. म्हणजे खरं सांगायला गेलं तर ही 2 संघाची ठिणगी एका ज्या विषयामुळे पडली होती की बाळासाहेब लांडगे या विषयांवर की ते त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. त्याच्यानंतर आता बाळासाहेब लांडगेंना हटाव ही मोहीम झाल्यानंतर बाळासाहेब लांडगे आता दोन्ही संघटनेवर नाहीये. मग आता काय मुद्द्याने दोन्ही संघटना कार्यरत करतात किंवा काय केलं पाहिजे. जर एका मुद्द्याला धरून जर दुसऱ्या संघटनेचा उदय झाला होता तर आता त्या व्यक्ती तिथं नसतील तर ते परत एकत्र येणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, ह्या गोष्टींना कोर्ट कचेऱ्यात जाऊन अंतिम निर्णय घेण्यात अर्थ नाहीये. आपण पाहतोय की कोर्ट कचेऱ्या ह्या कायमस्वरूपी आपण पाहतो की किती विलंब लागतो. दरवर्षी खेळाचं एक तंत्र आहे की तुमचं वय निघून गेलं ना, तुमचा फॉर्म निघून गेला ना की तुम्हाला काही त्या कुस्तीच्या केलेल्या कष्टाचा फायदा होत नाही. त्या अनुषंगाने तुमचं जर वय निघून जात असेल, आता मुलांना नॅशनल इंटरनॅशनल व्हायचं असेल, सर्टिफिकेट मिळायचे असतील आणि त्यांची सर्टिफिकेट व्हेरीफाय होत नसतील किंवा प्रॉब्लेम्स येत असतील तर त्यांचं वय निघून चाललं. राजकारणात तुम्ही पाहता की जसं वय परिपक्व होईल तशी मोठमोठी पोस्ट मिळत जाते, पण खेळामध्ये तुमचं वय वाढेल तसा परफॉर्मन्स डाऊन येत जातो. ह्याचाच मला हेच सांगायचंय की याच्यासाठी तरी राजकारण्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसावं. आमच्यासारख्या म्हणजे आम्ही दोन्हीकडचे पदाधिकारी, मॅट माती असेल किंवा सगळे मातीवरची संघटना मॅटवरची, ह्यांचा मिलाप करण्याचा मी प्रयत्न करतोय. मी सध्या मातीवरचे जे काही पदाधिकारी त्यांच्याशी बोलतोय, मी अण्णांशी बोलायचा प्रयत्न करत होते. आज उद्यामध्ये मला वाटतं अण्णा आजारी आहेत, त्यांच्याशी बोलेल, त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलेल. मला असं मनापासून जे वाटतं ते मी करतोय आणि ते बोलतोय. मला असं वाटतं की माझ्या या प्रयत्नांना यश येईल नाही येईल, पण मी समाधानी आहे की मी हे प्रयत्न करतोय की मुलांसाठी मला हे करायचंय. आमचे चंद्रार पैलवान पण उपोषणाला त्यांनी आझाद मैदानावर जाऊन मागणी केलेली आहे. आता ते कसं आहे की रांगडा पैलवान आपल्या जे वाटतंय तो करणार. त्या अनुषंगाने मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय. हे झालं पाहिजे, नाही झालं तर शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटून उपमुख्यमंत्र्यांना भेटूनही आम्ही साकडं घालेल की बाबा की काही करा पण एक करा. तुम्ही सगळे कुस्तीत ऍक्टिव्ह असलेले, म्हणजे मला एक दिसतं की तुम्ही आता बऱ्यापैकी स्थिरावलेले आहेत. अनेक साधारण गेल्या 10 वर्षाचे महाराष्ट्र केसरी 10-15 वर्षाचे हयात आहेत आणि उत्तम परिस्थितीमध्ये आहेत. बोलण्याच्या किंवा राजकारण्यांशी थेट संपर्क करण्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळे एकत्र येऊन या अशा पद्धतीची एक भूमिका का मुख्यमंत्र्यांजवळ किंवा याच्यात निर्णय प्रक्रियेमध्ये असणाऱ्या मोठ्या लोकांकडे का मांडत नाही की त्याला आता म्हणजे तसं करावं लागेल? नेमकं काय? नाही काय मी पुन्हा सांगतो की याला इच्छाशक्ती लागते.
महाराष्ट्रात आज काय जे चाललंय ते सीएम पर्यंत डिप्टी सीएम पर्यंत पोहोचत नसेल असं वाटतं का तुम्हाला? ते पोहोचत असणार आहे ना. त्यांची इच्छाशक्ती पाहिजे की याच्यात इंटरफेअर करून चांगल्या माणसांचा सल्ला घेऊनच पुढे गेलं पाहिजे आणि हे संपवला पाहिजे विषय. तुम्ही नाही संपवलं तर खेळाडूंचं खेळाचं वय संपतंय आणि त्याला जबाबदार मग तुम्ही आम्ही सगळे असणार आहे. म्हणजे राजकारणी म्हणून तुम्ही, वस्ताद म्हणून आणि पदाधिकारी म्हणून आम्ही, म्हणजे अशा सगळ्यांचाच तो आहे ना अपयश होणार आहे. त्यामुळं फॉर्मच्या मुलांना आता ते शिवराज राक्षेचा विषय घ्या, गेल्या वर्षी त्यांना ट्रायलच देऊन दिली नाही. त्याच्या आदल्या वर्षी 50 वर्षानंतर महाराष्ट्राला त्यांनी सुवर्णपदक आणून दिलं होतं सिनियरमध्ये. नेक्स्ट इयर त्यांना खेळता झालं. मग हे अपयश कोणाचं आहे? मग संघटना म्हणून जर बंदी घालून जर अशा चांगल्या मुलांचा जर करिअर खराब करायचं असेल तर मग संघटना म्हणून पण काय उपयोग आहे आमचा? वस्ताद म्हणून काय उपयोग आहे आमचा? तर असे ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून, म्हणजे मी तर म्हणतो की मी तर चर्चा चालूच केलेली आहे. इव्हन मी खेळाडूंनाही सांगेल की तुम्ही पण देखील याच्यामध्ये पुढे या, आपल्या पालकांना सांगा आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढण्याच्या दृष्टीने सरकारनेच प्रयत्न केले पाहिजेत. इव्हन माझं तर म्हणणं असं आहे, जरी हे होत नसेल, काय विषय माहिती का की ही संघटना वेगळी, ती संघटना वेगळी. महाराष्ट्र केसरीचं कसं होतं की महाराष्ट्र केसरी टायटल हा फक्त महाराष्ट्राने क्रिएट केलेला विषय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये स्टेट चॅम्पियनशिप होती, प्लस मातीवरचा एक आणि मॅटवरचा एक जो जी फायनल लढत होती ती कुठल्या बेसमध्ये नाहीये. ती काही UWWच्या नियमावलीत नाही, ती WFIच्या नियमावलीत नाही आणि ती शैली भारतीय माती संघटना तिच्या पण नियमावलीत नाही. ही स्वतः कुस्तीगीर परिषदेने क्रिएट केलेली एक सिस्टीम आहे आणि एक आपल्या महाराष्ट्राचा गौरव प्राप्त होणारा प्रतिष्ठा मिळवून द्यायसाठी केलेला विषय. हा विषय असा कुठंच नाही की मातीतला अंतिम चॅम्पियन मल्ल आणि मॅटवरचा चॅम्पियन मल्ल यांची फायनल कुस्ती मॅटवर. हा पॅटर्न महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने गेली 65 वर्ष चालवलं. साहजिकच 65 वर्ष ज्यांनी चालवलंय, म्हणजे 90च्या नंतर त्यांनी हा पॅटर्न केला. पहिली ही महाराष्ट्र केसरी मातीवर दिली जायची. का दिली जायची? तर त्यावेळी पण त्या भारतीय कुस्ती संघटनेची संलग्नता परिषदेला होती. मॅटवर पण काय घ्यायची तर WFIची संलग्नता परिषदेलाच होती. म्हणून परिषदेने तो नियम लावून ते महाराष्ट्राला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा किताब निर्माण केला. मग ज्यांनी 60-65 वर्ष हे केलंय त्याची त्या परिषदेची तोडफोड करून नवीन संघटनेहून त्यांनी करायला गेलं तर मग त्या दोन संघटना गप्प बसणार आहेत का? मग माझं असं म्हणणं आहे की त्या दोन संघटनेबरोबरही सरकारने बोलावं. ह्यांच्यात जर मेळ बसत नसेल आमच्यासारख्या पदार्थ संघातमध्ये, त्या दोन राष्ट्रीय स्तरावरच्या संघटनांशी बोलावं. त्याचं नियोजन दरवर्षी सरकारने घ्यावं. ज्याप्रमाणे खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा सरकार घेते, हे त्यांची त्या वर्षीची काय असतील ती संलग्नता फी द्यावी, ती सरकारने अरेंज करावी आणि या ठिकाणी सगळ्या मोठ्या पैलवानांचा मान सन्मान करावा. शासनामध्ये सरकारी नोकरी आता खेळाडू घेतलेत, हे बघतील ना ती स्पर्धा पार पाडायची कशी. शेवटी शासनाने 5% जे आता डायरेक्ट खेळाडूंना घेतलेले, हे खेळाडू पण ती स्पर्धा पार पाडतील शासनाचे. तुम्ही आम्ही आपण बघायला जाऊ फक्त आणि ती निष्कलंक पार पडेल तसं झालं तर मला असं वाटतं. म्हणून मी म्हणतो की हा अंतिम पर्याय असू शकतो. त्याच्यावर आम्ही संघटना म्हणून दोघांनी एकत्र येऊन हा प्रश्न सुटला तर ठीक आहे, नाहीतर सरकार. तेच म्हणायचंय, संघटनांमध्ये राजकारण शिरलंय का? तुम्ही तुमची बाजू लावून धराल, ते त्यांची बाजू लावून धरतील, आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण त्याच्यामुळे कुस्तीचं जे नुकसान होतंय. दुसरं, कुस्ती ही पैशांच्या भोवती केंद्रित होते का? हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता अलीकडच्या काळामध्ये दिसतो. लाखो रुपयांची बक्षिसं किंवा या सगळ्यांमध्ये पैलवान मूळ कुस्तीच विसरून जात आहेत का? इतकी मोठी मोठी बक्षिसं मिळाली, पटकन पैसे मिळाले की तिचे ॲक्रेडिशन मिळायला हवं जागतिक पातळीवर खेळायचं. जुनाच मुद्दा आहे, पण अजूनही जागतिक पातळीवरती एकदा हे टायटल जिंकले की तिथं हारायच्या भीतीने निम्मे मल्ल कुस्ती सोडून देतात. खरं काय माहितीये का, यातलं बेसिक काय की संस्थेने खेळाडूंना घडवण्यासाठी काय करते संस्था, किंवा संस्था आज महाराष्ट्र शासन काही तालमींना अनुदान देतं का? तर त्यांनी पैलवान घडवावेत. संस्था काय करतात, ते संस्थांच्या हातात काय, किंवा संस्था किती पुढाकार घेते याच्यावरती अवलंबून. आजकाल मला असं वाटतं की कुस्तीच्या पैलवानांपेक्षा जे राजकारणी आहेत त्यांना राजकारण करण्यात जास्त इंटरेस्ट आलाय आणि कुस्तीच्या माध्यमातून ते करू पाहतात. कारण प्रत्येक गावागावात कुस्ती आहे. कुस्तीच्या माध्यमातून तो जर पदाधिकारी स्टेजवर दिसला तर तो तसाही महाराष्ट्रात सगळ्यांना फ्लॅश होतो. आणि ही एकच त्याच्यामधली मेक आहे की प्रत्येकाला कुस्तीचं पदाधिकारी व्हायचं. प्रत्येकाला आपल्या घरात पोरगं नाही तयार करायचं पैलवान, प्रत्येकाला आपल्याला नेता व्हायचे. मिरवता कसं येईल हे त्यातनं मला गेली 4-5 वर्ष दिसते. तुमच्या आता पुढची दिशा काय असणार आहे? तुम्ही सोशल मीडियावरती लिहिलंय खरं, आणि तुम्ही
म्हणजे कॉज घेऊन पुढे जायचंय तुम्हाला या संघटनांच्या वादापेक्षा एक महाराष्ट्र केसरी असावी, एकच टायटल, त्या टायटलची प्रतिष्ठा कायम असली पाहिजे असं जो तुमचं म्हणणं आहे ते तुम्ही पुढे कसं नेणार आहात? मी आता सध्या मला वाटतं माती संघटनेशी बोललो की मी इकडच्या संघटनेशी बोलणार आहे, आमच्या संघटनेशी पण माझी चर्चा चालू आहे. पण जोपर्यंत हे यांची इच्छाशक्ती नाही होते, मी हे कायम प्रेशर करत राहणार की एक व्हावी, त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते करणार. आणि नाही झाली तर मग सरकारला प्रेशर करेल की हे तुम्ही हातात घ्या, हे तुम्ही हातात घ्या आणि सरकारी यंत्रणेकडून हे पार पाडा. दोन्ही राष्ट्रीय लेवलच्या संघटनांना एकत्र करून हे तुम्ही हातात घ्या आणि पार पाडा. पण तिथं पण निर्विवाद आणि निष्कलंक स्पर्धा पार पडेल याची शाश्वती फक्त सरकारने घ्या. ठीक आहे. अमोल बुचडे स्वतः महाराष्ट्र केसरी आहेत, रुस्तम हिंद आहेत आणि मूळ खेळाडू असलेल्या खेळाडूला जेव्हा कुस्तीचं नुकसान होतं हे दिसतंय तेव्हा त्यांनी त्यांची स्वतःची यातली राजकीय भूमिका जी आहे ती आता सोडून दिली असं त्यांचं म्हणणं आहे. केवळ हे दोन्ही संघटना एकत्र येऊन कुस्तीचं कल्याण कसं होईल त्या दृष्टीने प्रयत्न करायचे, की अशा 2-2, 3-3 टायटलच्या एकाच टायटलच्या 2-2 स्पर्धा घेऊन त्याचं महत्व कमी करणं किंवा मल्लांमध्ये सुद्धा त्या संदर्भातलं जे आकर्षण यापूर्वी होतं ते आशानं राहील का, असे असंख्य प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर कुस्तीत जे राजकारण शिरलंय ते बाजूला करून त्यापेक्षा कुस्तीला जास्त महत्व देणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे.